सूर निराग सहो गणपती सूर निराग सहो। आणि आम्ही राजापूरच्या मार्केटमध्ये आलो होतो. खूप सगळं सामान गाडीत टाकलं, बाकीचं घेऊन यायचं आहे. आणि मम्मीला लस्सी दिली का त्याचा उपवास आहे. आणि इथे इथे दिसते का तुम्हाला, ही अर्जुना नदी आहे. ती पावसात भरते आणि अख्खा राजापूर भिजवून टाकते. पाऊस पडायला लागला. ही आधी स्ट्रॉ तरी घ्यायचा, उलटी करणार रे एक तोंड पी. आणि फायनली आमची शॉपिंग झाली आहे घरची पूर्ण. मी आणि मम्मी साईडला बसली इकडे. आता आम्ही जाणार आहे डायरेक्ट आता घरी. थोडंसं पेट्रोल पण भरायचं, ते मी भरीन. फुल गर्दी आहे. हे कोकणातले म्हणजे मुंबईचे सगळे कोकणात आलेत म्हणून गर्दी झाली, भरपूर जास्त गर्दी. कोकणकर आणि खूप जास्त, आणि सामान भरपूर. आम्ही दोघंच होतो. चल आता निघूया आणि मग हे जी फुलं तुम्ही बघताय ना, ही गणपतीच्या मंडपीला यूज केली जातात डेकोरेशनसाठी. हिला म्हणतात हरण्याची फुलं, तिरड्याची फुलं आहेत, शिरोड्याची पानं आहेत, अजून बरेचसे रान भाज्या आणि पानं फुलं असतात. तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात नक्कीच कमेंटमध्ये मला मेन्शन करा. आणि बापाची पूजा करायला आमच्याकडे भटजीबुवा आलेले आहेत. हे नॉर्मली आमच्याकडे सगळ्यात लेट येतात कारण की आमची तयारीच सगळ्यात लेट होते. पण ह्या टायमाला फॉर्च्युनेटली हे आमच्याकडे सगळ्यात पहिले आले, पण आमची तयारीच नव्हती झालेली. आणि जसे ते आले तर थोडेसे ओरडले आम्हाला, अरे अजून तुमची तयारी नाही झाली. पण झालं होतं काय की आम्ही रात्रभर डेकोरेशन करत बसलो, तर 2:30-3 वाजले होते. त्याच्यामुळे थोडासा लेट झाला. पण आम्ही थोडंसं कन्व्हिन्स केलं, ते बसले 45 मिनिट्स थोडे बसले आणि त्याच्यानंतर त्याची पूजाला सुरुवात केली. बाकी छान वाटलं. आणि त्यांनी मस्त छोटासा गाराणा पण घातला, तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन. आवाज थोडासा कमी येत असेल कारण की त्यांना मी माईक नव्हता दिलेला. पावन करून घे आणि
तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. आज आहे गणेश चतुर्थी, 27 ऑगस्ट, आणि सगळ्यांना माझ्याकडनं, कृतिकाकडनं, सगळ्यांना तुम्हाला तुमच्या फॅमिलीला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. व्लॉग्स थोडे म्हणजे मला बनवता येत नाही. रिझन बिन की कृतिका अजून आली नाहीये गावी. कृतिका बसणार आहे एक मिनिट, उद्या नाही सॉरी फ्रायडेला बसणार आहे. माझी बहीण, ती आणि बाबू प्रयाग ते एकत्र येणार आहे. आणि आम्हाला 30 तारखेला ताईच्या घरी पण जायचं होतं पूजेला, पण आता बघू कसं मॅनेज होतं. त्याच्यानंतर मामाकडे पण जायचंय ओवळ्यात. तर आता ती नाहीये, तर त्याच्यामुळे मला पण थोडंसं असं काय म्हणतात ना, अनइझी फील होतंय. पण ठीक आहे, काय करणार आता. मी सड्यावरती आलोय आणि मी गाडीमध्ये बसलोय. गाडी मी वरती ह्याच्यासाठी घेऊन आलो कारण मला व्हिडिओ अपलोड करायचा होता. आणि माझा जो सोलो ड्राईव्ह वाला व्हिडिओ आहे तो मला अपलोड करायचा आहे. तो अजूनपर्यंत अपलोड नाही आला. म्हणजे मी अपलोड करतो फक्त 4%. रेंज नाही, तो प्रॉब्लेम आहे. BSNLचा सिम कार्ड टाकलाय मी, पण त्याचा पण रेंज नाही येते. फक्त जिओला रेंज आहे, पण 5% आहे. मी असं विचार करतो की ती पुढे जाऊ का की मागे जाऊ का. मागे ना अँटिना आहे जिओचा. प्रॉब्लेम असा आहे की तिथे ना थोडा नॅरो रोड आहे. तर मी गाडी लावून बसतो तर गाडी जायला म्हणजे दुसरी गाडी जाता येणार नाही. म्हणजे आणि खूप स्पीडमध्ये गाडी येतात कारण की इथे हा रोड एकदम फुल काय बोलतात ना, खूप चांगला मस्कावाला रोड आहे. तर भाई नॉर्मल स्पीडमध्ये कोण गाडी चालवत आहे. आणि मी इकडे एकटाच आहे सड्यावरती. मी तुम्हाला दाखवतो. हा जो रोड दिसतोय तुम्हाला, इथे बोर्ड दिसतोय. बोर्ड कुठे गेला? हा बघा, चौके तारळ कुंभवडे. हा माझ्या गावाकडे जातो रोड. आणि जो सरळ रोड दिसतोय तुम्हाला तो जैतापूरला जातो. पुढे डोंगर टीट आहे, तिकडनं तुम्ही लेफ्ट माराल तर डायरेक्ट देवगडला जातो आणि राईट माराल तर राजापूरला जातो. आता गाडीची स्पीड बघा, फुल स्पीड मध्ये जातं यार. बसतो मी इकडे, व्हिडिओ अपलोड करेन. काल मम्मी बरोबर गेलो होतो शॉपिंगला. थोडी घरातली शॉपिंग करायची होती त्याच्यासाठी. ती मम्मी ऍक्च्युली माझ्याबरोबर एकटी पहिल्यांदा गाडीमध्ये बसली आणि आम्ही पहिल्यांदाच राजापूरला गेलो होतो एकत्र. बरं वाटलं ना, छान वाटलं. तर आता हा ब्लॉग मी सुरू केलाय. संध्याकाळी जसं आता आमच्या घरी पूजा झाली, तुम्ही ती थोडासा पार्ट बघितला असेल पूजेचा. आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळी जसं नॉर्मल, तुम्ही जर मागचे व्हिडिओ माझे पहिल्याचे व्हिडिओ बघितले तर आमच्या इथे धूप आरत होते, आरती होते. तर ते सगळं मी तुम्हाला परत ह्या वर्षी पण ह्या व्हिडिओ मध्ये दाखवेन. मला जास्त एक्साइटमेंट आहे मामाच्या गावी जायची, कारण की तिकडचा गणपतीचा जो सेलिब्रेशन ते मी कधी दाखवला नाही माझ्या चॅनलवर. पण आता ह्या वर्षी तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. तर स्टे ट्यून. आणि जर इथपर्यंत व्हिडिओ मागचे जर आवडले असतील, माझी सोलो राईड आवडली असेल, तर नक्कीच कमेंट करा. एक तुमचा कमेंट बघून मला अजून व्हिडिओ करायचं मोटिवेशन मिळेल. हे बघा, ही खोप आहे आमची जुनीवाली खोप. इथे पहिले बससाठी थांबायचे. ती मागे बघता ना, ती आता नवीन बनवली आहे. आणि असा काय मस्त छानसा पाऊस पडतो बघा. ती नवीन वाली खोप बघा. हे आता बऱ्याच जागेवरती बनवलेत हे असे वाले बस स्टॉप. कुठली फुलं खातात काय माहिती. बाबा
जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आमच्याकडे धूप आरत करायची ही परंपरा आहे. तर इथे ढोल वाजवले जातात आणि बाप्पासमोर धूपची आरत केली जाते आणि सगळे गावकरी गावकऱ्यांच्या घरात जमतात. हे जे घर बघताय हे आमच्या गावकऱ्यांचं घर आहे. इकडनं सुरुवात होते पहिल्या धूप आरतची आणि नंतर सगळ्यांच्या घरात धूप आरत केली जाते. कुटी मारला मठी रतला गावघर मतला देवघरातला सोळकर पुष्याचा लेकरू सालावर पण तुझी मूर्ती आणलेली आहे. त्यानं पूजा केलेली आहे. बाळ गोपाळ आम्ही चालताव त्याचं रक्षण करून त्याच्या नारळाचा पण सोन्याचा पण त्याला मान्य करून घेऊ. प्रत्येक कुटुंबाची रखवाली आधारू रोगराई असं पायाखाली अटकून ठेव. आमच्या वाडीत जी काय 4 माणसं आजारी आहेत बरी कर. प्रत्येकाची लेकरांची आईपासून मुंबई पण असतात डोळ्यात फिरतात. प्रत्येकाचं रक्षण करून प्रत्येक कुटुंबाची हयपासून मुंबईपर्यंत हयपासून हयपर्यंत देशी परदेशी बंद रखवाल. या फोक डान्सला म्हणतात जाकडी. तुम्ही बाल्या डान्स पण ऐकलं असेल. आमच्याकडे ह्याला फुगडी म्हणतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी बॉर्डरवरती राहतो सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या. तर आमच्याकडे दोन्ही साईडच्या पद्धती फॉलो केल्या जातात. जसं दशावतार, नमन, ही फुगडी, बायकांची फुगडी. तर खूप मजा येते गणपतीला. आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल नक्कीच लाईक करा आणि नक्कीच एक छोटासा कमेंट करा. सकाळचे किती वाजले? 4:30 झाले, 3:30 झाले. सगळे टाईट आहेत बघ. टायमिंग घड्या बघ. घडी किती वाजा आहे? एक्झॅक्ट 3:30. आणि किती % झोप आली? किती % झोप आली? 60%. तर आपण झोप आली सांग. हे लास्ट वाला घर होतं. झालं आता घरी जायचं. आता उद्या परत तेच फॉलो करायचं. जॉब पाहिजे जागा अजय झोपू नको. त्याच्यासाठी झालास ना तू इथे झोपायला आला. किती पर्सेंट झालं? आजोपर्यंत दिलं सगळं पर्सेंट जमा करायला. खूप चाय पियाला का? खूप चाय पियाला रे. चला सगळ्यांना पण गुड नाईट. थँक्यू फॉर वॉचिंग. घरी जा.